तिकडं आखाती देशातलं युद्ध संपायचं नाव घेना. इकडं एलपीजी गॅसचा तुटवडा झाला. सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा लागल्या. मेस बंद झाल्या. पोरं गावाला निघून गेली. सिलेंडरच्या रांगा संपल्या नव्हत्या तेवढ्यात आता पेट्रोल पंपावर रांगा लागल्यात. आधी पेट्रोल डिझेल पण संपणार, गॅस नंतर गाड्यांचा नंबर, असे मेसेज इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर व्हायरल व्हायला लागले. आणि कितीचं टाकू असं विचारल्यावर हळूच 30चं टाका असं म्हणणारी पोरं पण 500-600चं पेट्रोल टाकायला लागली. पोरांच्या डोक्यात एकच गोष्ट, उधारी फेडता येईल पण पेट्रोलच मिळालं नाही तर कसं. कारण मागच्या काही दिवसात पेट्रोल संपणार, स्टॉक संपत आलाय, होईल तेवढं भरून घ्या असे मेसेज फिरायला लागले. अशी चर्चा व्हायला लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना सारख्या स्थितीला तयार राहण्याची गरज आहे असं विधान संसदेत केलं आणि पॅनिक वाढला. भाईचारा ऑन टॉप असं म्हणत पोरांनी मित्रांबरोबर पंपावर रांगा लावल्या. फक्त पोरच नाही तर प्रत्येकाला टाकी फुल करायची होती आणि त्यातूनच गर्दी वाढत गेली. अशातच पेट्रोल पंपवाल्यांनी गाडीनुसार पेट्रोल डिझेलचा कोटा ठरवून दिला आणि लोक म्हणायला लागली पेट्रोल डिझेल संपले. पण या रांगा खरंच टंचाईच्या आहेत का अफवेच्या? महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल खरंच संपतंय का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. आता राज्यात कुठं कुठं काय परिस्थिती आहे ते सांगतो. उपराजधानी नागपूरमध्ये 0 मैल पंपावर तुफान गर्दी झाली. पेट्रोल भरण्यासाठी शिस्तीत रांगा लागल्या होत्या. पण काही अति उतावीळ कार्यकर्त्यांनी रांगेच्या मधून गाड्या घातल्या. मग राडा सुरू झाला. मोक्कार शिव्या आणि धक्काबुक्की झाली. पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी भांडण मिटवायचा प्रयत्न केला पण त्यांचं कुणी मनावर घेत नसल्याचं पाहून डायरेक्ट पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी वाद मिटवला आणि 3 पोलीस कर्मचारी तिथं पुन्हा भांडण होऊ नये म्हणून थांबले. पंपावर पेट्रोल भरताना पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतोय म्हणल्यावर अफवांना उधाण आलं आणि 0 मैल सोडून इतर सगळ्या पंपावर सुद्धा गर्दी व्हायला लागली. नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल डिझेल संपणार या गोष्टीची एवढी चर्चा व्हायला लागली की शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टाक्या, हांडे, कळशा जे दिसेल ते घेऊन पंप गाठला आणि सगळंच भरून नेलं. सुरुवात एका शेतकऱ्याने केली, मग हा कार्यक्रम सगळ्यांनीच केला. सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, जर डिझेल संपलं तर ट्रॅक्टर कसा चालवायचा? शेतीची कामं थांबली तर काय करायचं? यातूनच पाणी टंचाईच्या आदल्या दिवशी नळावर जशी रांग लागते अगदी तशीच रांग पंपावर लागली. यवतमाळमध्ये इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या पोस्ट पाहून 4 व्हीलरवाल्यांनी पंपावर एवढी गर्दी केली की गाड्यांच्या रांगा पर रस्त्यावर ट्रॅफिक जाम होईपर्यंत गेल्या. इथं पण पोलिसांना यावं लागलं आणि मग लाऊडस्पीकरवर स्टॉक भरपूर आहे, गर्दी करू नका, मागं असलेल्या गाड्यांनी उद्या या अशी घोषणा करावी लागली. पण लोक ऐकतात वय? पोलिसांनी सांगितल्यानंतरही गाड्या इंचभर सुद्धा हलल्या नाहीत. आता पुण्यात पण तसंच झालं. बुधवारी रात्री पुणे शहर, कात्रज, वारजे माळवाडी, कोथरूड आणि सिंहगड रोड परिसरातल्या पंपावर गाड्यांच्या रांगा लागल्या. तेच चित्र हडपसर आणि पिंपरी चिंचवडच्या पंपावरही दिसलं. गर्दीमुळं थोड्या वेळासाठी वाहतूक कोंडी झाली, त्यात पेट्रोल संपलंय अशा चर्चा व्हायरल झाल्या आणि ही गर्दी हळूहळू वाढायला लागली. त्यात काही पेट्रोल पंप मालकांनी कुठल्या गाडीत किती पेट्रोल भरता येईल याचा बोर्ड लावला आणि वातावरण अगदी टाईट झालं. निर्बंध लावल्यामुळं काहीतरी डाव असल्याची चर्चा व्हायला लागली आणि गर्दी हळूहळू वाढत गेली. त्यानंतर पुण्याच्या पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सोशल मीडियावर एक प्रेस नोट जाहीर केली. पुण्यात पेट्रोलचा तुटवडा पडणार नाही, अफवांना बळी पडून पॅनिक होऊ नका, स्टॉक संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला कळवण्यात येतील असं सांगितलं. पण रात्री उशिरापर्यंत आणि पुन्हा 1 ते 4 मध्ये पुण्यातल्या पेट्रोल पंपावरती गर्दी तशीच राहिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री चुन्नीलाल पेट्रोल पंपावरचा स्टॉक संपला पण गर्दी संपली नाही. मग लोकांनी गाड्या क्रांती चौक पेट्रोल पंपावर आणल्या. हा पंप सुद्धा ड्राय असल्याचं सांगण्यात आलं. पण अफवा पसरली की 1 तासात पंप सुरू होणार आहे. या एका अफवेची चर्चा गुरुवारी पण कायम राहिली. दुपारपर्यंत पंपावर रांगा लागल्या. जसा वेळ वाढत जात होता तस तशा रांगा वाढत गेल्या, ज्यामुळं क्रांती चौकात काही वेळ ट्रॅफिक जाम झालं होतं. शेवटी पोलिसांनी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या लोकांना समजावून सांगितलं आणि स्टॉक आल्यानंतर परत यायला सांगितलं. जालन्यात पोलिसांनी पेट्रोल पंपावर बंदोबस्त वाढवला. काही पेट्रोल पंपावर साठा संपल्यानंतर जालन्यात पुरवठा अधिकाऱ्यांनी नवीन नियमावली जाहीर केली. 2 व्हीलरला एका वेळेला 200 रुपयांचं पेट्रोल आणि 4 व्हीलरला
एका वेळी 2,000 रुपयांचं डिझेल मिळणार असे बोर्डच पंपावर लावण्यात आले. रत्नागिरीत तर टू व्हीलरला 200 आणि फोर व्हीलरला 500चं पेट्रोल, 1,000चं डिझेल असा कोटा निश्चित करण्यात आला. नांदेड आणि ईश्वरपुरात 24 तास पंप सुरू असूनही गर्दी कमी व्हायचं नाव घेईना. पेट्रोल भरल्याशिवाय घरी जायचंच नाही हे ठरवून आलेले लोक कित्येक तास रांगेत थांबले आणि सकाळी पेट्रोल मिळाल्यानंतरच घरी गेले. आता नाशिकच्या येवल्यात तर खतरनाक किस्सा झाला. येवल्यात सोशल मीडियावर एक मेसेज फिरायला लागला, उद्यापासून पेट्रोल बंद, भरायचे तेवढं आजच भरून घ्या. मेसेज पडला आणि कूलरची हवा खात पडलेले लोक पंपावर गेले. इतकी गर्दी जमली की 2 तासात स्टॉक संपला. लवकर येणाऱ्यांना पेट्रोल मिळालं आणि मागून आलेल्यांची तोंड पडली. ठाण्याच्या माजीवाडा पंपावर तर गाड्यांच्या अशा रांगा लागल्या ज्या गाड्या ठाण्यात कधी येतच नाहीत. झालं असं की आधी हायवा आणि जेसीबी सारख्या जड वाहनांसाठी कॅन आणि ड्रम मध्ये डिझेल दिलं जायचं. पण पुरवठा कमी झाल्यानंतर मॅनेजमेंटनं हे बंद केलं आणि अवजड गाड्यांचे ड्रायव्हर अरुंद रस्त्यावर आपल्या अवजड गाड्यांसह दाखल झाले. पेट्रोल संपणार ही अफवा जोरात असताना कोल्हापूरनं आपलं वेगळेपण जपलं, कारण तिथं उद्यापासून पेट्रोल मागणार अशी अफवा पसरली. त्यामुळे पंपावर प्रचंड गर्दी व्हायला लागली, कारण पुरवठा अधिकारी आणि पंप मालकांनी लोकांना टंचाई नसल्याची आणि भाव वाढणार नसल्याची ग्वाही दिली आणि गर्दी ओसरली. पण अर्थात काही प्रमाणातच. आता हे झालं ग्राउंडचं, गर्दीचं आणि रांगांचं गणित. पण प्रशासनाकडून काय सांगण्यात येतंय, तर कुठलीही बातमी उघडून बघा, बातमीमध्ये लिहिलंय राज्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा शिल्लक आहे, पण पंपावर कुणाला किती पेट्रोल मिळणार याचे बोर्ड लागलेत, म्हणजे काहीतरी गडबड आहेच. आता महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन कडून काय सांगण्यात येतंय, तर विषय टंचाईचा नाहीये, अफवांचा नाहीये, विषय आहे डिस्ट्रीब्युशनचा. महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना पेट्रोल तुटवड्यामागचा खरा राडा सांगितला. अखाती देशातल्या युद्धामुळे पेट्रोलच्या दरात वाढ झाली. आधी भारतातल्या HPCL आणि BPCL सारख्या ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल पंप धारकांना क्रेडिटवर पेट्रोल आणि डिझेल द्यायच्या, म्हणजे कंपन्यांनी पाठवलेलं पेट्रोल हे पंपावर आल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी पैसे पाठवले तरी चालायचं. पण युद्ध सुरू झाल्यानंतर 12 तारखेपासून त्यांनी ही पद्धत बंद केली आणि डिमांडच्या हिशोबानं पैसे मिळाल्यानंतरच पेट्रोल डिझेलचे टँकर पाठवायला सुरुवात केली. ही पद्धत सुरू झाल्यानंतर पंप चालकांना पैशांची जुळवाजुळव करायला वेळ लागला. त्यात 21 आणि 22 तारखेला बँका बंद असल्यानं पंप चालकांना त्यांची डिमांड आणि पैसे कंपनीला पाठवता आले नाहीत. त्यामुळे पंपांचा आधीचा पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला आणि पंपांवर नो स्टॉकच्या पाट्या लागल्या. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा, युद्ध आणि ऑइल कंपन्यांची पैसे घेण्याची नवी पद्धत, या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि उडालेल्या गोंधळात राज्यभरात पेट्रोल पंपावर रांगा लागल्या. थोडक्यात महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशननं आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे, निवांत राहा असं सांगितलंय. तर पेट्रोलियम मंत्रालयानं देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPGची कमतरता नाहीये. सर्व रिटेल फ्युएल आउटलेट्सकडे पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण साखळी अगदी सुरळीत सुरू आहे. पुरवठा साखळी मजबूत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाही. काही ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांपासून दूर राहावं आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा असं स्पष्ट केलंय. पण पंपावर लागलेल्या रांगा, गाड्यांसाठी ठरवलेला कोटा, त्यात भर म्हणून होणाऱ्या लॉकडाऊनची चर्चा, यामुळं रांगा अजून ओसरलेल्या नाहीयेत. पण अफवांवर विश्वास न ठेवणं महत्त्वाचं आहे आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करणं सुद्धा.